एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात विरोधक आघाडी सक्रिय झाली आहे। ठाकरे गट आणि मनसे ठाण्यात एकत्रित येत आहेत। ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येते। त्यामुळे ठाण्यामध्ये मनसे त्याचबरोबर महाविकास आघाडी एकत्रित येत आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात विरोधक आघाडी सक्रिय झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, एकनाथ शिंदेंच्या विरोधात आता ठाण्यामध्ये विरोधक आघाडी ही सक्रिय झालेली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, खर तर दुपारी 3 नंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। ठाणेकरांच्या समस्या घेऊन मनसे आणि ठाकरे गट जो आहे तो रस्त्यावर उतरणार आहे। मात्र या संपूर्ण मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा देखील पाठिंबा असणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सक्रिय झालेली पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाणेकरांचे प्रश्न घेऊन हे तिन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार आहेत। मी सध्या ठाणे महापालिका भवन जवळ आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय जे मोर्चा याच ठिकाणी समाप्त होणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी होतीये। सभा घेण्यात येणार आहे नेत्यांकडून आणि या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचे झेंडे देखील महापालिका भवन परिसरात लागलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ज्याप्रमाणे अविनाश जाधव यांनी सांगितलेले आहे की आमची जी लढाई आता इथून पुढे एकत्रित असणार आहे आणि ती लढाई रस्त्यावरची लढाई असणार आहे। त्यामुळे ही रस्त्यावरची लढाई आता महापालिकेच्या लढाईला देखील एकत्रित दिसते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर बॅनरबाजी जर पाहायची झाली तर या संपूर्ण धडक मोर्चाची बॅनरबाजीमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो ठाणे शहरामध्ये झळकताना पाहायला मिळत आहेत। निश्चित कुणाल, मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असेल आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि मनसेचे कोणकोणते नेते या आंदोलनात सहभागी होतील? अंकिता, गडकरी रंगायतन ही जी नाट्यगृह आहे, या गडकरी रंगायतन नाट्यगृहातून या संपूर्ण मोर्चाला सुरुवात होईल। 3 वाजता ठाणेकरांना जमण्याची विनंती जी आहे ती ठाकरे गट आणि मनसेकडून करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, अविनाश जाधव, त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड देखील या मोर्चाला निश्चित त्यामुळे या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास खूप धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।